लूकाचं शुभवर्तमान अध्याय 5 वचन 1 पासून पुढे. त्यानंतर यहुद्याचा सण होता, तेव्हा येशूवर यरूशलेमेत गेला. यरूशलेमेत मेंढर दरवाजाजवळ एक तळे होय, त्याला इब्री भाषेत बेथलेम सदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या होत्या. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे याचे मोठा समुदाय पडलेला असे. ते पाणी हलवण्याची वाट पाहत असत, कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यात उतरून पाणी हलवत असे. आणि पाणी हलवल्यानंतर त्यात प्रथम जो जाई त्याला कोणताही रोग असेल तर तो बरा होत असे. तेथे 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक मनुष्य होता. येशूने त्याला पडलेले पाहिले आणि त्याला तसे पडून आता बरेच काळ लोटला आहे हे ओळखून त्याला म्हटले, तुला बरं होण्याची इच्छा आहे काय? ते दुखणेकऱ्याने त्याला उत्तर दिले, महाराज, पाणी उसळते तोच मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी मनुष्य नाही. मी जातो ना जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो. येशूने त्याला म्हटले, उठ, आपली बाजू उचलून घेऊन चालू लाग. लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाजू उचलून घेऊन चालू लागला. त्या दिवशी शब्बात होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने बहिणीने या वचनामध्ये यहुद्याचा सण, म्हणजे ज्या वेळेला सण असतात त्यावेळेला लोक मंदिरात जातात, त्यावेळेला यहुद्याचा सण होता. त्यावेळेला येशू वर यरूशलेमेत गेला आणि यरूशलेमेत मेंढर नावाच्या तळ्याजवळ, हालेलुया, म्हणजे यरूशलेमला असे एकच दरवाजा नव्हता तर अनेक दरवाजे होते. आणि एका दरवाजाच्या सामनेच एक तळ होते. तिथे एक तळ्याला त्या इब्री भाषेमध्ये बेथलेम सदा म्हणतात. त्याच्याजवळ 5 पडव्या होत्या. आता तुम्ही पाहिलं असेल की घर बांधल्यानंतर घराच्या पुढे काय अंगण असतं किंवा पाठीमागे पडव्या असतात, तसं त्या तळ्याच्या पुढे, त्या दरवाजाच्या पुढे तळं होतं आणि तळ्याच्या पुढे अशा 5 पडव्या होत्या. आणि त्या पडव्यामध्ये रोगी असत, म्हणजे तिथे रोगी, आंधळे, लंगडे, पांगळे असे मोठा समुदाय पडलेला असे. आणि ते पाणी हलवण्याची वाट पाहत असत, म्हणजे आकाशातून देवदूत यायचे आणि ते तळ्यातील पाणी हलवायचा. आणि देवदूतांनी पाणी हलवल्यानंतर प्रथम जो मनुष्य तिथे उतरेल त्याचा जो काय आजार असेल तो एका क्षणात निघून जाईल. कुठलाही आजार असू द्या, कोणाला दृष्टी नसेल, कोण पांगळ असेल, कोणाला कुष्ठरोगी असेल किंवा अन्य काय आजार असतील, कुठलाही आजार असेल, पण जो प्रथम तिथे उतरायचा, म्हणजे देवदूतांनी पाणी हलवल्यानंतर जो मनुष्य प्रथम जो उतरायचा त्याचा जे काय आजार असायचा ते निघून जायचे. म्हणजे असे बरेच लोक तिथे पडलेले होते. आणि देवदूत वेळोवेळी, म्हणजे इथे लिहिलेलं आहे की वेळोवेळी, काय असं समज आहे की 1 तासानंतर 2 तासानंतर असं नाही, वेळोवेळी म्हणजे 15 मिनिटाने किंवा 20 मिनिटाने असे एक देवदूत याचा पाणी हलवायचा आणि जो पहिला मनुष्य जायचा त्याचा जे काय आजार असायचा ते निघून जायचा. आणि तिथे असे बरेच रोगी पडले होते. आणि तिथे एक 38 वर्ष आजारी असलेला कोणी एक मनुष्य होता. 38 वर्ष, बघा, 38 वर्ष तो तिथे पडलेला होता. कारण देवदूतांनी पाणी हलवल्यानंतर जो पहिला मनुष्य जायचा तो रोगमुक्त व्हायचा. पण हा अपंगू असल्यामुळे त्याला नीट चालता येत नव्हतं आणि त्याच्याजवळ तिथे माणसं पण नव्हती त्याला उचलण्यासाठी. आता जी व्यवस्था असते की कुठे काय आजारी मनुष्य असेल, जो प्रथम असेल तर पहिला त्याला नंबर लागायचा, पण तिथे तशी व्यवस्था नव्हती. तिथे 5 पडव्या होत्या आणि तिथे अनेक रोगी पडलेले होते आणि जो पहिला प्रथम जायचा त्याचा जे काय आजार निघून जायचा. पण ह्या माणसाजवळ तो चालू नसल्यामुळे तिथे तो जाऊ शकत नव्हता आणि हलवल्यानंतर दुसरे जायचेत आणि ते रोगमुक्त व्हायचेत. त्यामुळे तो 38 वर्ष तिथेच पडला होता. म्हणजे ते देवाकडे प्रार्थना करत असेल की परमेश्वरा, मी 38 वर्ष झालं इथं पडलेलं आहे, पण मला तिथे जाता येत नाही. देवदूत वेळोवेळी येतात, पाणी हलवतात, पण मी तिथं जाऊ शकत नाही. आणि दुसरे मनुष्य जातात ते आजारमुक्त होतात, पण तो घरी गेला नाही किंवा त्याचे कोणी नव्हते. बायबलमध्ये लिहिले त्याचं कोणी नव्हते. त्यामुळे तो तिथेच पडलेला होता आणि तो वाट पाहत होता की कोणीतरी मला मदत करेल, कोणाला तरी कळवळ येईल, दया येईल आणि मला उचलून येतील आणि मी बरा होईल. अशा आशेने बरेच लोकांना आशा असते. आज तुम्ही इकडे आशाने आलेला आहात की तुमचे काहीतरी आजार दुःख असतील आणि आम्ही निकणीच्या प्रार्थना केंद्रात गेलो तर आमचे आजार निघून जातील. या विश्वासाने, या आशाने तुम्ही इथं आलेला आहात.
तसंच तिथं तो आशाने तिथे पडून राहिला होता की कोणीतरी मला मदत करा येईल, आणि तो देवाकडे प्रार्थना करत होता. आणि त्याच वेळेला येशू तिथे आला. पहा, काय लोक देवाकडे जायचे, काय लोक येशूकडे जातात, येशूकडे जायचे, त्याला स्पर्श करायचे, त्याचे आजार निघून जायचे. येशू लोकांना स्पर्श करायचा, त्यांचे आजार निघून जायचे. पण स्वतः परमेश्वर तिथे आला आणि येशूने त्याला पडलेले बराच काळ लोटला हे ओळखलं. कारण परमेश्वर अंतर्ज्ञानी आहे की तुमच्या मनामध्ये किंवा तुम्हाला काय आजार आहेत हे ओळखणारा तो परमेश्वर आहे. आम्ही ओळखू शकत नाही, पण देव ओळखू शकतो. आणि येशूने ओळखलं की हा बराच काळ इथे पडलेला आहे, बराच काळ लोटलेला आहे, पण ह्याचे आजार काय जात नाही. आणि ह्याला बरं त्यावेळेला येशूने त्याला विचारले की तुला बरं होण्याची इच्छा आहे का. येशू त्या माणसाजवळ गेला आणि येशूने त्याला पहिला प्रश्न केला की तुला बरं होण्याची इच्छा आहे का. त्यावेळेला त्या दुखणेकराने उत्तर दिले, महाराज, पाणी उसळत्यानं उसळतो तो तळ्यात सोडण्यासाठी माझ्याजवळ माणसं नाहीत. म्हणजे तो पंगू असल्यामुळे तो चालू शकत नव्हता आणि त्याला उचलून नेणारे तिथे कोणी नाहीत असे तो येशूला सांगू लागला. आणि दुसरे जातो ना जातो तोच माझ्या आधी दुसरे उतरतात आणि ते आजारमुक्त होतात. त्यावेळेला येशूने त्याला म्हणाले, येशू त्याला म्हणाला, उठ आणि आपली बाजू घेऊन चालू लाग. त्या क्षणी त्या माणसाला स्पर्श झाला. हालेलुया. येशू बोलल्याबरोबर देवाच्या शब्दामध्ये ताकद होते, बोलण्यामध्ये ताकद होते. हालेलुया. येशू बोलल्याबरोबर त्या माणसाला जे सैतानाने पकडून ठेवलं होतं, हालेलुया, ते 38 वर्ष तिथे पडला होता. येशूने सांगितले बाजू उचलून घे आणि चालू लाग. लगेच तो बाजू उचलून घेऊन चालू लागला. आणि त्या दिवशी शब्बात दिवस होता. हालेलुया, हालेलुया. शब्बात दिवस होता. शब्बात दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस. परमेश्वराने 6 दिवसामध्ये सारी सृष्टी बनवली आणि 7व्या दिवशी आराम केला. त्याला विश्राम दिवस, शब्बात दिवस बोलतात, म्हणजे सुट्टीचा दिवस. म्हणजे परमेश्वराने माणसाला एक नेहमीच काम करू नये म्हणून एक सुट्टीचा दिवस ठेवला की त्या दिवशी काय काम करू नये असे एक मोशेच्याद्वारे त्यांना आज्ञा देण्यात आली. हालेलुया. की सुट्टीच्या दिवशी म्हणजे शब्बात दिवशी तुम्ही काम करायचं नाही. आणि येशू सुट्टीच्या दिवशी म्हणजे शब्बात दिवशीच कामं करायचा, कारण शब्बाताचा परमेश्वर होता. हालेलुया. त्याने परमेश्वराने जे शब्बात बनवलं होता ते शब्बाता दिवशी काम करू शकतो. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या दिवशी त्या माणसाला सांगितलं बाजू उचलून घेऊन चालू लाग, त्या दिवशी शब्बात दिवस होता. त्यावेळेला यहुद्यांनी त्याला बरा झालेल्या माणसाला विचारले, आज शब्बात दिवस आहे आणि तू आपली बाजू उचलून घेऊन चालू लाग, असे तुला कुणी बरं केलेलं आहे. त्यावेळेला त्या माणसाने उत्तर दिलं की मला बाजू उचलून घेऊन चालू लाग, त्याने मला घेऊन चालू लाग सांगितले. ते माणूस कोण आहे मला माहीत नाही. हालेलुया. त्या माणसाने सांगितले की माणूस कोण होता की तुझी बाजू उचलून घेऊन चालू लाग, ते कोण होता ते मला माहीत नाही, कारण त्या गर्दीमुळे ते ओळखू शकला नाही. आणि त्यामुळे येशू तिथून निघून गेला होता. त्यावेळेला त्याने सांगितले ते कोण आहे मला ठाऊक नाही. तेव्हा लोक सवयीत असल्यामुळे येशू तिथून निघून गेला होता. त्यानंतर येशू त्याला मंदिरामध्ये भेटला आणि बरा झाल्यानंतर आत्तापासून येशूने त्याला सांगितलं की आत्तापासून तू पाप करू नकोस, नाहीतर तुझी पूर्वीपेक्षाही अधिक वाईट स्थिती होईल. हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला त्या माणसाने यहुद्यांना जाऊन सांगितलं की ज्याने मला बरं केलेलं आहे तो येशू आहे. हालेलुया. येशू ज्या वेळेला त्याला मंदिरात पुन्हा एकदा भेटला त्यावेळेला येशूने सांगितलं की आता इथून पुढे तू पाप करू नकोस, कारण एकदा का तुम्ही प्रार्थनेला येता आणि तुम्हाला पापाची क्षमा मिळाली आणि तुमचे आजार निघून गेले तर पुन्हा तुम्ही परत जाऊन पापे करू नका. असं येशूला त्या माणसाला सांगायचं होतं की पुन्हा तू पाप करू नकोस. कारण आजार कशामुळे येतात? आपल्या पापामुळे येतात. काय खाल्यामुळे आजार येत नाहीत. आपण दुसऱ्यांना वाईट बोलतो किंवा शिवेशाप देतो त्याच्यामुळे आजार येतात. त्यावेळेला येशूनं सांगितलं की इथून पुढे तू पाप करू नकोस. पण काही लोकांना ती आपली पापे आठवत नाहीत. पहा, काही लोक इकडे शिबिरला येतात. आता ह्या बेथलेम तळ्याजवळ त्या येरुशलेमजवळ लोक का जायचीत? कारण त्यांना माहीत होतं की मंदिरात गेल्यानंतर त्या मेंढर नावाच्या दरवाजाजवळ तळं आहे आणि तिथे कोणी देवदूताने पाणी हलवल्यानंतर कोणी मनुष्य गेला तर आजार निघून जातात. आणि हा प्रसार तिकडे होत गेला
की येरुशलेमच्या तिथे तळ्याजवळ गेल्यानंतर देवदूत येतात आणि पाणी हलवतात आणि ते प्रचार झाल्यामुळे अनेक रोगी तिथे यायचे. म्हणून तिथे लिहिलेले 5 पडे होत्या आणि त्या पूर्ण भरलेल्या होत्या. बरेच रोगी तिथं पडलेले होते आणि ती पाणी हलवण्याची वाट पाहत होते, कारण त्यांना समजलं होतं की ते देवदूत येतात. आज तुम्ही इकडे का आलेलात की तुम्हाला माहीत आहे की आपण निकणीमध्ये गेलो, तिथे केंद्र आहे आशिष प्रार्थनागर, आणि तिथे गेलो तर शनिवारच्या दिवशी तर तिथे प्रार्थना झाल्यानंतर मोठमोठ्या साक्ष्य येत आहेत, मोठमोठे आजार निघून जात आहेत. आणि तुम्ही दुसऱ्यांच्या साक्ष्या तुम्ही लोकांना सांगितले असतील की तुमच्या बाजूवाल्यांना सांगितले असतील की तुमच्या गावातल्या लोकांना तुम्ही सांगितले असतील, त्यामुळे लोक इकडे येत आहेत. कारण त्यांना साक्ष्य सांगितल्यामुळे त्यांना येशूबद्दल माहिती पडलेली. कारण 2000 वर्षापूर्वी जो इस्रायलमध्ये जे येशू चमत्कार करत होता तो चमत्कार इथेही करत आहे. ते दिसत नाही, पण पवित्र आत्मेनुसार आज काम होत आहे. हालेलुया, हालेलुया. पवित्र आत्मेनुसार काम करत आहे. आम्ही एक माध्यम आहे, पण काम करणारा परमेश्वर आहे. काम करणारा परमेश्वर आहे. आणि मग तुम्हाला कोणी सांगितलं असेल की बाबा तिथे 3 दिवसाचं शिबिर असतं आणि शिबिरमध्ये गेल्यानंतर तिथे प्रवचन ऐकल्यानंतर आपल्याला समजतं की आपण पापं कबूल केली पाहिजे, दुसऱ्यांना क्षमा केली पाहिजे आणि पश्चाताप केला पाहिजे, तरच आजार जातात. आणि शिबिरमध्ये मोठमोठ्या साक्ष्य येत आहेत. आणि शिबिरमध्ये आता भरपूर गर्दी होत आहे, बरेच लोक येत आहेत आणि मोठमोठे आजार जात आहेत. कमसे कम 30-35च्या वर साक्ष्य असतात प्रत्येक हप्त्याला. हे दर सोमवारी ज्या वेळेला शिबिर चालू होतं आणि शिबिरमध्ये आजारी लोक येतात. जसे ते त्या तळ्याच्या बाजूला त्या पडव्यामध्ये आजारी लोक पडलेले होते आणि देवदूत पाणी हलवायची वाट पाहत होते, तसे लोक शिबिरला येतात. का शिबिरला गेल्यानंतर 3 दिवसाचं शिबिर केल्यानंतर लास्टच्या दिवशी सिस्टर प्रार्थना करतात, सिस्टर डोक्यावरती हात ठेवतात आणि त्या क्षणी स्पर्श होतं आणि जे काय आजार आहेत ते निघून जातात. हालेलुया. बरेच लोक साक्ष देतात, इथे बरेच लोक साक्ष देतात की आम्ही शिबिरला गेलो आणि शिबिरला गेल्यानंतर एका बहिणीनं साक्ष दिली होती की 30 वर्षापासून तिचं पोट फुगलेलं असायचं आणि पोटामध्ये गाठी होत्या, पण ते जात नव्हत्या. पण ती विश्वासाने शिबिरमध्ये तिने भाग घेतला आणि शिबिरमध्ये भाग घेतल्यानंतर लास्टच्या दिवशी ज्यावेळेस शेट्टांनी आशीर्वाद दिला त्याच क्षणी तिला स्पर्श झाला आणि तिच्या ते पोट फुगलेलं निघून गेलं आणि गाठी निघून गेल्या. एका क्षणात सर्व आजार निघून गेले. आणि ज्या वेळेला ह्या बहिणीनं साक्ष सांगितली आणि ती गावात जाऊन तिनं सांगितलेलं असेल की 30 वर्षापासून तिला आजार होता आणि बाजूवाले बोलले असतील की बाबा 30 वर्षापासून हिला आजार होता, तिने बरेच काय प्रयत्न केले, उपचार केले, पण तिचा आजार जात नव्हता. पण ज्यावेळेस ती निकणीला तिथे शिबिरला गेली आणि शिबिरमध्ये तिला स्पर्श झाला आणि तिचे आजार, तिचं पोट फुगलेलं पूर्णपणे निघून गेलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ते दुसऱ्यांना साक्ष सांगल्यामुळे ते नातेवाईक इकडे येतात. आज इकडे गर्दी का होत आहे? कारण इथे स्वतः परमेश्वर काम करत आहे. मोठमोठ्या साक्ष येत आहेत म्हणून लोक इकडे येत आहेत. हालेलुया. इथे डाळभात भेटतो किंवा खिचडी भेटते म्हणून तुम्ही आलेला आहात का? हालेलुया, हालेलुया. कारण इथे स्वतः परमेश्वर काम करत आहे म्हणून तुम्ही आलेला आहात. मोठमोठ्या साक्ष इथे येत आहेत कारण परमेश्वर इथे काम करत आहे. इथे आल्यानंतर आपल्याला पापाची क्षमा होते आणि आपण सैतानाच्या बंधनातून मुक्त होतो. पहा, प्रत्येक हप्त्यामध्ये साक्ष येत आहेत. कारण इथे आल्यानंतर तुम्हाला पापाची जाणीव होते. काही लोकांना तुम्ही व्हायचे, गेल्या 15 दिवसापूर्वी एक बहीण आली होती आणि ती नेहमी प्रार्थनेला लिहायची. तिची 3 वर्षापासून हात आणि एक साईड दुखत होती. ती नायगावला पण प्रार्थनेला लिहायची, दर रविवारी शुक्रवारी प्रार्थनेला लिहायची. पण तिचे आजार गेले नव्हते. तिने इथं 2 शिबिर पण केले. पण ह्या शिबिरमध्ये ती ज्या वेळेला आली आणि इथे सांगण्यात आलं कांसोनीच्या वेळेला की तू जी काय पापं केलेली आहेस ती गुडघे टेक आणि प्रार्थना कर की प्रभू येशू, माझी पापं मला आठवत नाही पण माझी पापे मला दाखव. त्यावेळेला रात्रीच्या वेळेला तिने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि त्यावेळेला परमेश्वराने तिला पूर्ण तिची पापे दाखवली, पुरा पिक्चरच दाखवला. हालेलुया, हालेलुया. कारण ती गावाला गेली होती, कारण तिचे आईवडील दारू पिचेत आणि तिच्या मोठ्या भावाने, आईवडील दारू पिऊन आले होते आणि मोठ्या भावाने चपलीने त्यांना मारत होता. आणि ह्या बहिणीने पाहिलं की माझ्या आईवडिलांना मोठा भाऊ चपलीने मारत आहे. ती धावत गेली आणि तीच चप्पल घेतली आणि तिने भावाला मारायला लागली. ज्या वेळेला तिने भावावरती हात उचलला त्यावेळेला तिच्या शरीरावरती सैतानाला अधिकार मिळाला. हालेलुया, हालेलुया.
कारण ज्या वेळेला आपण पाप करतो त्यावेळेला आपल्या शरीरावरती सैतानाला अधिकार मिळत असतो. आणि एकदा का अधिकार मिळाला की मग ते आपल्याला आजार देत असतो. आजार कशामुळे येतात? आपल्या पापामुळे येतात. आणि तेव्हापासून तिला तो त्रास होत होता. आणि ती म्हणली मी डॉक्टरकडे माझा नवरा घेऊन जायचा, कमसे कम 1.5 ते 2 लाख खर्च केला. तेवढ्यापुरते दवा घेतल्यानंतर आजार जायचे, पुन्हा त्रास व्हायचा. 3 वर्षापासून तिला त्रास होत होता. आणि 3ऱ्या शिबिरला ज्या वेळेला तिला आली आणि गुडघे टेकून प्रार्थना केली त्यावेळेला परमेश्वराने दाखवलं की तुझ्या भावावरती तू हात उचललेला आहेस आणि तुझ्यामुळं हे आजार येत आहेत. त्यावेळेला तिने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि पश्चाताप केला. आणि प्रार्थना चालू असतानाच लाजच्या प्रार्थनेमध्ये तिने पश्चाताप केला, प्रभू येशू माझ्यातून पाप झाले, मला माफ कर, क्षमा कर. त्या क्षणी तिला स्पर्श झाला आणि 3 वर्षाचा त्रास पूर्णपणे निघून गेला एका क्षणात. म्हणून तर येशू ह्या मंदिरात त्या माणसाला भेटल्यानंतर सांगितलं की आत्तापासून पुढे पाप करू नकोस, की एकदा का तुम्हाला पापाची क्षमा झाली, तुम्ही आजारातून मुक्त झाला आणि तुम्ही साक्ष देता, पण घरी गेल्यानंतर पुन्हा तीच पापं करू नका. हालेलुया, हालेलुया. कारण आपण पापात असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला आजार येतात. पण आपण ज्या वेळेला येशूकडे येतो त्यावेळेला आपण आपली पापे कबूल केली पाहिजेत. कारण ते वेळोवेळी ज्या वेळेला त्या माणसाला यहुद्यांनी परत विचारलं आणि त्यावेळेला ते म्हणले की हा शब्बात दिवशी लोकांना बरं करत आहे, हा शब्बात मोडत आहे आणि देवाला पिता म्हणून स्वतः देव आहे असं समजत आहे. त्यावेळेला यहुदी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत होते. कारण शब्बात दिवशी त्याने हा चमत्कार केला नाही, तर बायबलमध्ये असे अनेक चमत्कार आहेत. तुम्ही पहा मार्कचं शुभवर्तमान अध्याय 3 वचन 1 पासून 5 पर्यंत. मग पुन्हा एकदा येशू सभास्थानात गेला आणि तिथे भाषण देत असताना तिथे वाळलेला हात असलेला एक मनुष्य होता. आणि त्यावेळी त्याच्यावर दोष ठेवावे म्हणून काय शास्त्री पुरुष तिथे उभे होते. त्यावेळेला येशूने शब्बात दिवशी त्या माणसाला बरं करत आहे का हे पाहण्यासाठी ते टपून बसले होते. तेव्हा वाळलेला हात असलेल्या माणसाला येशू म्हणाला, उठ, उभा राहा. आणि मग तो म्हणाला, ते त्याला म्हणाले, आज शब्बात दिवस आहे. कारण शब्बात दिवस ज्यावेळेला येशू त्याला म्हणाले की आज शब्बात दिवस आहे आणि बरे करणे किंवा वाईट करणे किंवा जीव वाचवणे किंवा जीव घेणे ह्यातून कोणते शास्त्र आहे, पण ते काहीच बोलले नाहीत, ते उगेच राहिले. त्यावेळेला त्यांचे कठीणपणा पाहून येशू खिन्न झाला आणि त्यांच्याकडे रागाने पाहून त्या माणसाला म्हणाला, तुझा हात लांब कर. आणि त्याने ते हात लांब केला आणि तो पूर्वेसारखा बरा झाला. हालेलुया, हालेलुया. वाळलेला हात म्हणजे सुकलेला हात. हालेलुया, हालेलुया. तो पहा, वाळलेला हात म्हणजे सुकलेला हात, तो काय काम करत नाहीत असा त्याचा हात होता. एक साईड वाळलेला हात. हालेलुया. आणि त्या हाताने तो काहीच काम होऊ शकलं. एखादी झाडाची फांदी कशी वाळते, त्याला पानं येत नाहीत, तसा त्याचा हात सुकला होता आणि त्या हाताने तो काहीच काम करू शकत नव्हता. पण ज्या वेळेला येशूने त्याला पाहिलं की हा त्याचा वाळलेला हात आहे, पण शास्त्रपरुषी बोलवत होते की आज शब्बात दिवस आहे, हा काय करतो ते आपण पाहूया. हालेलुया. त्यावेळेला येशूने त्याला सांगितलं की एखाद्याचा जीव घेणे किंवा जीव वाचवणे यातील मोठे शास्त्रामध्ये कुठले लिहिलेलं आहे. ते काहीच बोलले नाहीत, कारण त्यांच्याकडे शब्दच नव्हता काय बोलायचं ते. हालेलुया. त्यावेळेला येशूने सांगितलं त्या वाळलेल्या हाताला माणसाला की हात आपला लांब कर. त्याने पहिला चांगला होता तो हात लांब केला आणि जो वाळलेला हात होता त्यांनी लांब केला आणि तो पहिल्यासारखा झाला. हालेलुया, हालेलुया. त्याच्या हातामध्ये ताकद आले, त्या सर्व निघून गेले. हालेलुया. आणि त्या दिवशी पण शब्बात दिवस होता. हालेलुया. म्हणजे असे शब्बात दिवस त्याने मोठमोठे चमत्कार केले होते. दुसरा एक चमत्कार लूकमध्ये अध्याय 13 वचन 10 पासून 16 पर्यंत. शब्बात दिवस सभास्थानामध्ये ते शिकवत असताना पहा, तेथे 18 वर्षे विकार असलेले एक कुबडी आवरत. 18 वर्ष तिला कुबड होतं, सैतानाने तिला बांधून ठेवले होते. आणि येशू सभास्थानामध्ये प्रवचन देत असताना ती बाई तिथे होते. 18 वर्ष तिला आत्मेने त्या स्त्रीला तिथे बांधून ठेवले होते. आणि येशूने तिला बोलवून म्हटले, बाई तू आपल्या विकारापासून मुक्त झाले आहेस. आणि तिच्यावरून तिने हात ठेवल्याबरोबर ती सरळ झाली आणि देवाचा महिमा वर्णू लागले.
त्या दिवशी पण शब्बात दिवस होता. हालेलुया, हालेलुया. 18 वर्ष कुबडी आवरत, कुबड आलेली अशी, आणि ती शिधी होऊ शकत नव्हती. 18 वर्ष तिला सैतानाने बांधून ठेवले होते. आणि त्यावेळी येशूने तिला पाहिलं. त्यावेळेला येशू तिला म्हणाला, तुझ्या विकारापासून तू मुक्त झालेले आहेस. आणि येशूने तिच्या पाठीवरती हात ठेवल्याबरोबरच तिचं कुबड गेलं. हालेलुया. म्हणजे येशूने स्पर्श करण्याबरोबरच ते सैतानाने तिला 18 वर्ष बांधून ठेवले होते, ते निघून गेला. आणि सैतान निघून गेल्याबरोबर ती सिधी झाली. हालेलुया. आणि ती देवाचा महिमा वर्णू लागली. त्यावेळेला शब्बात दिवस होता. त्यावेळेला संभाषणातील अधिकारी लोक समुदाय म्हणू लागले, हे काम केले पाहिजे, असे 6 दिवस आहेत, त्या 6 दिवसात येऊन तुम्ही बरे व्हा, शब्बात दिवशी नको. परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, अरे ढोंग्यानो, तुमचा आपला बैल किंवा गाढव शब्बात दिवशी खाण्यामध्ये पडला तर तुम्ही त्याला बाहेर काढता की नाही? हालेलुया, हालेलुया. पहा, एखादा सुट्टीचा दिवस असेल आणि तुम्ही म्हणता या दिवशी काय काम करायचं नाही. जर तुमचा बैल किंवा गाढव एखाद्या खड्ड्यामध्ये पडलं तर तुम्ही काढता की नाही? किंवा त्याला पाण्यावरती तुम्ही नेता की नाही? त्यावेळेला येशूने सांगले, अरे ढोंग्यानो. हालेलुया, हालेलुया. तुम्ही असे ढोंग करता की शब्बात दिवस काम करायचं नाही. मग तुमचा बैल किंवा गाढव पडला तर तुम्ही त्या शब्बात दिवशी ठाण्यावरून किंवा पाण्यावरती नेता की नाही? हालेलुया, हालेलुया. मग एखाद्या माणसाला रोगमुक्त करणं हे कितीतरी बरे आहे. हालेलुया. एखाद्या माणसाला आजारातून दुःखातून बरं करणं हे किती, कारण मनुष्याचा पुत्र शब्बाताचा धनी होता, त्याने निर्माण केला होता शब्बात दिवस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यावेळेला की ते त्याला म्हणाले, हालेलुया, का तू शब्बात दिवशीच काम करत. असे बरेच उदाहरणं आहेत. एक लहानपणापासून आंधळा मनुष्य, लहानपणापासून त्याला आंधळा होता. हालेलुया, हालेलुया. पण त्याच्याद्वारे देवाचा महिमा व्हावा म्हणून परमेश्वराने त्या आंधळ्याला दृष्टी दिली होती. त्यावेळेला पण शब्बात दिवस होता. त्यावेळेला शास्त्री परुषी लोक बोलले की तुला दृष्टी कुणी दिली? त्यावेळेला त्यानं सांगितलं, मला माहीत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्याला दृष्टी दिली त्यावेळेला त्याने पाहिलं नाही. पण त्याला अनेक तरी प्रश्न विचारू लागले. त्याच्या आईवडिलांना बोलवलं की तुमचा मुलगा लहानपणापासूनच आंधळा होता का? मग त्याला दृष्टी कशी आली? ते म्हणाले, आता ते वयात आलेला आहे, त्यालाच विचारा. हालेलुया, की त्याला दृष्टी कशी आली? हालेलुया. कारण शब्बात दिवशी येशू काम करत होता. शब्बात दिवस म्हणजे त्यांना समजायला पाहिजे की हा परमेश्वर आहे, ज्यानं निर्माण केलेला आहे, तो शब्बात दिवशी काम करू शकतो. पण ह्यांना ते समजलं नाही की येशू हा परमेश्वर आहे आणि तो येरुशलेममध्ये आलेला आहे. कारण ते म्हणायचे जो ख्रिस्त येणार आहे त्याचा बेथलेहममध्ये जन्म होणार आहे. हालेलुया, हालेलुया. पण येशूला तर नासरत गण म्हणायचे, कारण तो लहानाचा मोठा नासरतमध्ये झाला, पण त्याचा जन्म बेथलेहममध्ये झाला होता. पण त्याने ओळखू शकले नाहीत, कारण रातोरात त्याला दुसरीकडे नेण्यात आलं होतं. हालेलुया. आणि तो नासरतमध्ये लहानाचा मोठा झाला. आणि हे शास्त्र खोलायचे आहेत. हालेलुया. पण त्यांना हे समजत नव्हतं की हा परमेश्वराचा पुत्र आहे. कारण असे चमत्कार कोण करू शकतो? लहानपणापासून जे आंधळा आहे आणि त्याला दृष्टिकोन देऊ शकतो. पापी मनुष्य देऊ शकतो का? पापी मनुष्य देऊ शकत नाही, परमेश्वरच देऊ शकतो. हालेलुया. एखाद्याला आजारातून किंवा दुःखातून बरं करण्याचं काम हे कोणाच्या हातात आहे? आमच्या हातात आहे का? माणसाच्या हातात आहे का? नाही, परमेश्वराच्या हातात आहे. हालेलुया. एखाद्या माणसाला मेलेल्यातून जिवंत करणे हे कुणाच्या हातात आहे? परमेश्वराच्या हातात आहे. जर एखादा मनुष्य घरामध्ये मेला किंवा हॉस्पिटलमध्ये मेला तर डॉक्टर म्हणतात घरी घेऊन जावा, आता हा मेलेला आहे, की डॉक्टर पुन्हा त्याच्यामध्ये आत्मा टाकू शकत नाहीत, पण परमेश्वर टाकू शकतो. हालेलुया. म्हणून तर लाजर मरून 4 दिवस झाले होते, कारण तिथं संशय घेण्याला जागाच नाही. काही लोक म्हणले असते 1 तासात किंवा 2 तासात येशूने त्याला जिवंत केला असता तर ते म्हणले असतील बाबा त्याच्यात जीव होता, दुखदुखी होती, पण तो जिवंत झाला. हालेलुया. पण लाजर मरून 4 दिवस झाले होते आणि त्याला कबरेमध्ये ठेवला होता. हालेलुया. आणि 4थ्या दिवशी ते येशूने सांगितले की धोंड काढा. हालेलुया, हालेलुया. आणि त्याने येशूचं ऐकलं आणि त्याने धोंड काढला. आणि मग येशूने सांगितलं लाजर बाहेर आहे. आणि ते मेलेला लाजर जिवंत होऊन बाहेर आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर असे चमत्कार कोण करू शकतो?
मेलेल्या माणसामध्ये जीव कोण टाकू शकतो? परमेश्वरच टाकू शकतो. हालेलुया. परमेश्वरच टाकू शकतो. म्हणून तर येशू असे चमत्कार करत होता आणि तो आज पण करत आहे. ते 2000 वर्षापूर्वी जे येशू इस्रायलमध्ये चमत्कार करत होता तो चमत्कार येशू आज पण करत आहे. तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक शनिवारी कितीतरी गर्दी होते आणि अनेक साक्ष येत आहेत किंवा शिबिरमध्ये लोक येत आहेत. 100च्या वर 150च्या वर लोक असतात. मोठमोठ्या साक्ष येत आहेत. ज्यांना ह्या शिबिरमध्ये एका बंधूला जवळचं दिसत नव्हतं आणि जवळचं वाचण्यासाठी त्याला बायबल वाचण्यासाठी चष्मा लागायचा. हालेलुया. चष्मा लावायला लागायचा. आणि मंगळवारच्या आणि तो मनुष्य दिल्लीवरून आला होता. ते मनुष्य कुठून आलेला? दिल्लीवरून. त्याला जवळचं दिसत नव्हतं. त्याने शिबिरमध्ये भाग घेतला आणि मंगळवारच्या दिवशी सकाळी स्तुती आराधना होते आणि स्तुती आराधनेमध्ये त्याने डोळे बंद केले होते आणि त्याच वेळेला येशूच्या तस्बीरमधून काहीतरी प्रकाश त्याच्यावरती आला आणि त्याला जाणवलं की त्याच्या शरीरातून डोळ्यातून काहीतरी जात आहे. आणि नंतर त्याने डोळे उचकटले आणि संध्याकाळी त्याने बायबल घेतले, चष्मा लावलेला आहे आणि त्याला दिसू लागलं. हालेलुया. हालेलुया. त्याचा चष्मा निघून गेला, त्याला जवळ ते दिसू लागलं. हालेलुया. पहा, आंधळ्यांना दृष्टी देणे, बहिऱ्यांना बोलतं करणे, हालेलुया, मुक्यांना वाचा देणे, अशी मोठमोठी कामं प्रभू येशू करत होता आणि ते आज पण करत आहे. शिबिरमध्ये ज्यांना ऐका येत नाही, हालेलुया, ज्यांचे कानाचे पडदे फाटलेले बिलकुल ऐका येत नाहीत, हालेलुया, अशा बहिणींना इकडे ऐका येत आहे. प्रत्येक शिबिरमध्ये, ह्या शिबिरमध्ये पण एका बहिणीला ऐका येत नव्हतं. प्रार्थनेच्या वेळेला तिने पश्चाताप केला, तिला स्पर्श झाला आणि तिला स्पष्टपणे ऐका येऊ लागलं. स्पष्टपणे ऐका येऊ लागलं. हालेलुया. म्हणजे लोक इकडे गर्दी का करत आहेत? कारण काय म्हणतात, अरे निकणीला गेले ना की तिथे गेल्यानंतर आजार जातात. म्हणून ज्यांचा नवरा दारू पित आहे ते नवऱ्याला इकडे घेऊन येतात आणि ते दारूची व्यसनातून ते मुक्त होत आहेत. ज्या बहिणी नवऱ्याच्या आज्ञेचं पालन करत नाहीत, नवऱ्यालाच मारायच्यात, ते इकडे आल्यानंतर त्यांचं परिवर्तन होत आहे आणि आता त्या नवऱ्याबरोबर प्रेमानं वागत आहेत. हालेलुया. जे नवरे बायकोवरती राग करायचे, दारू पिऊन मारहाण करायचे, ते इकडे आल्यानंतर त्यांच्या घरामध्ये आता शांती आलेली आहे. हालेलुया. हालेलुया. इकडे आल्यानंतर कितीतरी लोकांचं परिवर्तन झालेलं आहे. हे कोण करत आहे? परमेश्वर करत आहे. का करत आहे? की प्रत्येक माणसाला सत्य समजलं पाहिजे की तुमचा निर्माणकर्ता परमेश्वर जिवंत आहे आणि तो प्रत्येक माणसावरती प्रेम करत आहे. तो आपली क्षणाक्षणाला काळजी करत आहे. पण आपण त्या परमेश्वराचा हात सोडलेला आहे. आपण त्या परमेश्वराचा हात सोडलेला आहे आणि आपण पाप करत आहोत आणि त्याच्यामुळं इकडे आजार येत आहेत. पण इथे आल्यानंतर आपल्याला पापाची जाणीव होते. शिबिरमध्ये 3 दिवसामध्ये ती वचनं ऐकल्यानंतर त्यांना सत्य समजलं की आजार कशामुळे येतात. ह्या शिबिरमध्ये एक नुकतंच लग्न झालेली बहीण आणि त्या घरामध्ये झगडे व्हायचे, चिडचिडपणा, रागीटपणा, नेहमी त्यांच्या घरामध्ये अशांती असायची. ती प्रार्थनेला यायची पण तिचे त्रास जात नव्हते, तिच्या मनामध्ये शांती नव्हती. सासूबर नवऱ्याबर असे घरामध्ये बरेच झगडे होत असत आणि बराच त्रास व्हायचा, शारीरिक त्रास. हालेलुया. हालेलुया. चिडचिडपणा, रागीटपणाचा. आणि त्याच्यामुळे ती शिबिरला आली आणि शिबिरला आल्यानंतर ज्या वेळेला इथे प्रवचनामध्ये सांगण्यात येतं की आपली पापे कबूल करा, दुसऱ्यांना क्षमा करा आणि केलेल्या पापाचा पश्चाताप करा. आणि ज्या वेळेला प्रार्थना असते त्यावेळेला सांगतात की रडून तुम्ही जी काय पापं केली ती रडून पश्चाताप करा. आणि ती बहीण म्हणत होती की मला पश्चातापच होत नाही. काय लोक बोलतात आम्हाला पश्चाताप होत नाही, आम्हाला डोळ्यातून पाणी येत नाहीत, आम्हाला रडं येत नाहीत. हालेलुया. पण ज्या वेळेला तिने सोमवारच्या दिवशी ते येशूचा पिक्चर पाहिला आणि येशूला चापकाचे फटके देत होते, हालेलुया, तर त्याने चापकाचे फटके का खाले? पापं आपण केले आणि फटके त्याने खाले. आपण पापं केले आणि आपल्याला रोगातून, सैतानाच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी ते तोंडातून एक शब्द देखील बोलला नाही. वधावाईस नेत असलेल्या कोकराप्रमाणे ते शांत राहिला. ज्यावेळेला इथे प्रवचनामध्ये तिला सांगण्यात आलं, तिनं ते पिक्चर पाहिला, नंतर ती बद्रांच्या तिकडे कबरेवरती गेली. अशीच गेली होती
आणि त्याच वेळेला तिला तिथे रडू या लागलं आणि तिने गुडघे टेकली आणि पश्चाताप करू लागली. तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं आणि पुरा पिक्चर तिला लहानपणापासून तिनं जी काय पापं केली होती, जी काय वाईट केलं होतं, कोणाला रागवली ती, भांडणं केली होती, सर्व परमेश्वराने दाखवलं. आणि ते सर्व दाखवल्यानंतर ती एवढी रडू लागली, तिच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक पाणी आलं. पश्चातापी बुद्धी परमेश्वर देऊ शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पश्चातापी बुद्धी परमेश्वर देऊ शकतो. म्हणून तुम्ही इकडे आल्यानंतर बोला की प्रभू येशू आम्हाला पश्चातापी बुद्धी दे, आम्हाला सर्वांना क्षमा करण्याची शक्ती दे, कारण तूच आमचा उद्धार करता, निर्माण करता परमेश्वर आहेस. तू जिवंत परमेश्वर आहेस. आम्ही तुझ्या चरणाशी आलेलो आहेस. तूच आमचा मुक्तिदाता, शांतीदाता परमेश्वर आहेस. अशी प्रार्थना केली पाहिजे, तरच तुम्ही आजारातून दुःखातून मुक्त व्हाल. हालेलुया. तिथे त्या बेथलेम तळ्याजवळ देवदूत येते आणि पाणी हलवायचे आणि जो पहिला जायचा त्याचे आजार निघून जायचे. पण आज इथे ज्या वेळेला तुम्ही प्रार्थनेत तुम्ही सर्वांना क्षमा कराल, पापे कबूल कराल, पश्चाताप कराल, त्यावेळेला परमेश्वराचा तुम्हाला स्पर्श होईल आणि तुमचे जे काय आजार आहेत ते एका क्षणात परमेश्वर काढू शकतो, एका क्षणात. पण तुम्ही पश्चाताप केला पाहिजे. तुम्हाला दुःख झालं पाहिजे की आजपासून आतापर्यंत आम्ही सैतानाचं ऐकत होतो, आम्ही चोऱ्या केल्या, खोटे बोलले, मारहाण केले, आम्ही देवाच्या विरुद्ध वागलो. पण इथे आल्यानंतर आमचे आत्मिक डोळे उचकटलेले आहेत. आम्हाला सत्याची जाणीव झालेली आहे की आजार कशामुळे आलेले आहेत, आमच्या पापामुळे आलेले आहेत. आणि हा आम्हाला पापांची क्षमा कोण देऊ शकतो? ज्याने पाप केले नाही, जो निष्पाप आहे तोच पापांची क्षमा देऊ शकतो. मासा धर्तीवरती कोण आहे? एकच आहे आणि ते म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशूच तुम्हाला पापाची क्षमा देऊ शकतो. हे तुम्हाला सत्य समजलं तर आज तुम्ही विश्वासाने प्रार्थनेमध्ये भाग घ्या आणि सर्वांना क्षमा करा, पश्चाताप करा आणि रडून पश्चाताप करा. कोणाबद्दलही राग असेल तर सर्वांना क्षमा करा अंतःकरणातून. मी सांगितले म्हणून नाही, तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे तुम्ही केलं तर परमेश्वराचा स्पर्श होईल. कारण परमेश्वराच माणसाचं अंतःकरण पाहत असतो. तुम्ही काळ्या आत उंच आत हे पाहत नाही. परमेश्वर माणसाचं अंतःकरण पाहत असतो की खरोखरच ह्याला जाणीव झालेलं आहे का, ह्याला दुःख झालेलं आहे का, आपल्या पापाची जाणीव झालेली आहे का, हे परमेश्वर पाहतो. आणि परमेश्वराने स्पर्श केल्याबरोबर सैतान निघून जातो आणि सैतान निघून गेला की आजार एका क्षणात निघून जातात. हालेलुया. जसे ती 18 वर्ष जे सैतानाच्या बंधनात होते आणि तिच्या कुबड्यावरती येशूने हात ठेवल्याबरोबर तो सैतान निघून गेला आणि ती लगेच शिधी झाली. हालेलुया, हालेलुया. म्हणून काही लोक शिबिरला येतात, ज्यांना चालता येत नाही ते चालायला लागतात, ज्यांना जखमा आहेत त्यांचं जखमा सुकून जातात. सर्व आजार काढणारा परमेश्वर आहे. सैतान कोणाला घाबरतो? येशूलाच घाबरतो, कोणाला घाबरत नाही. हालेलुया. कारण 2000 वर्षापूर्वीच येशूने त्याला हरवलेलं आहे. म्हणून आज तुम्हाला येशूच्या चरणाशी आलेलात तर तुम्हाला त्या आजारातून दुःखातून मुक्त व्हायचं असेल तर विश्वासाने प्रार्थनेत भाग घ्या. हालेलुया, हालेलुया. माझ्या भावाने आणि बहिणींनो, मी तुमच्यासाठी प्रार्थना करत आहे. जिथे कुठे तुम्हाला आजार असेल त्या आजारी भागावर ठेवा आणि तिथे शक्य नसेल तर विश्वासाने छातीवरती हात ठेवा. ही प्रभू येशूची स्पर्श करण्याची वेळ आहे. प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व बिमारी, सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने तुटून जाओ आणि प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद तुमच्या सर्वावरती हो. ज्या कोणाला सैतानी शक्तीने पकडलेला आहे, प्रभू येशूच्या नावाने तुमच्या शरीरातील सर्व सैतानी शक्ती प्रभू येशूच्या नावाने निघून जाओ. ज्यांना मुलं होत नाही त्यांना मुलं होतील. जे कर्जामध्ये आहेत ते कर्जातून मुक्त होतील. ज्यांच्या घरामध्ये अशांती आहे ख्रिस्ताची शांती येईल. जे व्यसनामध्ये आहेत ते व्यसनातून मुक्त होतील. तुमच्या घर परिवारावरती, नोकरी धंद्यावरती प्रभू येशूची महान कृपा, आशीर्वाद होत आणि तुम्ही सर्व स्वर्गीय शांतीने आणि आनंदाने भरून जाओ. आमेन.